आज प्रॉब्लेम सेट 3 सर्कल या प्रकरणामधील दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत। 6वं गणित आज आपण या ठिकाणी बघूया। एक आकृतीमध्ये वर्तुळ आहे m केंद्रबिंदू असणारं, त्याला n केंद्रबिंदू असणारं वर्तुळ आतमधून स्पर्श करते। त्यानंतर एक mr त्रिज्या काढलेली आहे मोठ्या वर्तुळाची, ती लहान वर्तुळाला s बिंदूमध्ये स्पर्श करते। आपल्याला मोठे आणि लहान दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या दिलेल्या आहेत। आणखीन ms आणि sr, ms आणि sr यांचं गुणोत्तर आपल्याला विचारले। त्यानंतर mt या बाजूचं माप किती, mn या बाजूचं माप किती आणि nsm या कोनाचं माप किती हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग दिलेल्या माहितीनुसार अगोदर आपल्याला mt एक विचारलेला आहे, त्यामुळे mt जोडून घ्यावा लागेल। mt एक जोडायचा आहे। त्यानंतर आपल्याला ह्या लहान वर्तुळाची त्रिज्या माहिती होण्यासाठी n आणि s हे दोघ जण जोडायचे आहेत। म्हणून उत्तरामध्ये आपण लिहूया अगोदर, ड्रॉ सेगमेंट mt अँड सेगमेंट ns। mt आणि ns हे दोन रेषाखंड आपण काढलेले आहेत। त्यानंतर आपल्याला उत्तराकडे जाण्या अगोदर पहिला भाग mt हवा आहे। mt टी हा वर्तुळावरील मोठ्या वर्तुळावरील बिंदू आहे, r पण मोठ्या वर्तुळावरील बिंदू आहे। तर mr आणि mt ह्या मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या होत आहेत। देअरफॉर radius of larger circle is mr is equal to mt is equal to 9 सेंटीमीटर दिले, गिव्हन म्हणूया। यानंतर हे मोठं वर्तुळ झालं, mt या रेषाखंडाची किंमत आता आपल्याला मिळून गेली, पहिला भाग। त्यानंतर आपल्याला पाहिजे mn, मग आपण लहान वर्तुळाच्या त्रिज्या घेऊया। देअरफॉर रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल इज, लहान वर्तुळ n केंद्र असणार त्याची त्रिज्या nt, आणखीन ns ही पण त्याचीच त्रिज्या आहे आणि त्याचं माप आपल्याला 2.5 सेंटीमीटर दिलेलं आहे, 2.5 सेंटीमीटर। आता आपल्याला mn हा मिळतोय, काय करायचं, m-n-t त्यामध्ये mt आहेच 9, nt आता आपल्याला मिळाला 2.5, मग mn ही बाजू आपल्याला मिळते। देअरफॉर m-n-t तिन्ही एका रेषेत आहेत, तर mn अधिक nt बरोबर mt। त्यात दिलेल्या किमती 1, 2 म्हणू आणि मग किमती मांडू। mn हवा आहे, nt 2.5, mt 9, फ्रॉम 1 and 2, mn is equal to 9 minus 2.5, mn is equal to 7 and 2 9, 6.5, 6.5 सेंटीमीटर मध्ये माप आपल्याला दिलेत। म्हणजे आपल्याला mt मिळाला, mn पण मिळाला। त्यानंतर आपल्याला mn नंतर nsm हा कोन हवा आहे। आता ns ही त्रिज्या आहे म्हणून सांगितले, mr मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आणि जी लहान वर्तुळाला s बिंदू मध्ये स्पर्श करते हे दिलेलं आहे। मग ns रेडियस and mr tangent of smaller circle, त्यामुळे अँगल NSM
90 डिग्री म्हणायचं, कारण लिहायचं टँजंट थेरम. टँजंट थेरम नुसार आपण हे लिहिलं. आता जर हा 90 अंशाचा मिळत असेल तर या ठिकाणी तिसरा पण भाग आपण कंप्लीट केला. आता आपला राहतोय तो एमएस आणि एसआर. एम एस आणि एसआर या दोन बाजूंची मापं घेऊन त्यांचं गुणोत्तर काढणं. एम एस मिळवण्यासाठी आपल्याला हा काटकोन त्रिकोण आहे, यामध्ये पायथागोरस वापरावा लागेल, कारण ही बाजू माहिती आहे, ही माहिती आहे, ही मिळेल आणि टोटल एम आर पण आपल्याला माहितच आहे. त्यासाठी आपल्याला इन ट्रायंगल NSM यामध्ये पायथागोरस हायपोटेनस राईट अँगलच्या समोरचा भाग बाजू MN और NM इज ए राइट एंगल हाइपोटेनस. NM hypotenuse square is equal to NS square plus SM square. By using Pythagoras theorem, NM चा वर्ग, NM means MN 6.5 चा वर्ग बरोबर NS, या ठिकाणी आपल्याला NS दिलेला आहे 2.5 त्याचा वर्ग करू अधिक SM म्हणजेच MS चा वर्ग आपल्याला मिळतोय. SM म्हणजेच MS चा वर्ग, आणि इथे आपल्याला MS हा शब्द दिलाय. 6.5 चा वर्ग लक्षात राहण्यासाठी हे असं करतो. MS चा वर्ग 6.5 चा वर्ग वजा 2.5 चा वर्ग. आता 6.5 म्हणजे 65 चा वर्ग हवाय, 2.5 म्हणजे 25 चा वर्ग हवाय. त्यानंतर आपण 65 म्हणजे काय तर 60 अधिक 5 कंसाचा वर्ग 65 चा वर्ग. त्यानंतर आपण बिंदू दशांश चिन्ह ऍडजस्ट करू. 60 अधिक 5 म्हणजे A अधिक B कंसाचा वर्ग बरोबर A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्ग. ह्या सूत्राचा नित्य समानतेचा वापर करायचा आहे आणि आपण हे वर्ग पटकन करू शकतो. 6 36 60 चा वर्ग 5 चा वर्ग 25 आणि दोघाच्या गुणाकाराची दुप्पट 6 आणि 5 6 पंच 30 300 300 ची दुप्पट 600 25 6 6 12 चे गेले 1 3 आणि 1 4 4225. इथं एका घरावर दशांश चिन्ह आहे, वर्ग केल्यानंतर डबल होतंय म्हणजे 1 च्या डबल 2. उजवीकडून डावीकडे यायचं 42.25 म्हणजे आपल्याला 65 चा वर्ग मिळाला. त्यानंतर आपल्याला 25 चा वर्ग माहिती आहे 625 25 म्हणजे 2.5 चा वर्ग आला 6.25. मग आपण इथं 6.5 चा वर्ग लिहू 42.25 वजा 6.25 आणि MS चा वर्ग या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे आपल्याला किंमत मिळाली MS चा वर्ग बरोबर 42.25 मधनं 6.25 गेले 0.25 म्हणजे 0 आलं. 2तून 6 गेले जात नाहीत, 12तून 6 गेले 6 राहिले आणि हातच्या 4तून 1 गेला 3 राहिले 36. म्हणजे या ठिकाणी आपल्याला MS चा वर्ग 36 मिळतोय. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स MS इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला MS मिळाला. स्क्वेअर रूट काढल्यानंतर वर्गमूळ काढलं, MS हा भाग मिळाला. आता SR पाहिजेला आहे. M डॅश S डॅश R MS प्लस SR इज इक्वल टू MR. MS ची किंमत 6, SR माहित नाही. MR आपल्याला रेडियस 9 दिलेले आहे. SR बरोबर 9 वजा 6, SR ची किंमत मिळाली 3. आता हवा आहे गुण रेशो MS ॲज SR. देअरफॉर MS ॲज SR. MS आपल्याला मिळालेला आहे MS 6, SR ची किंमत मिळालेली आहे 3. भाग जातोय 3 1 जा 3 3 2 जा 6 2 ॲज 1. म्हणजे पहिला भाग आपल्याला मिळाला
एम टी या ठिकाणी त्रिज्या घेतल्यानंतर एम एन या ठिकाणी लहानाची त्रिज्या घेऊन आपण एम डॅश एन डॅश केला, एम एन ची किंमत मिळाली. त्यानंतर एन एस एम हा टेंजंट थेरम आपण वापरला, याची किंमत अँगलची मिळाली. त्यानंतर रेशो हवा होता, रेशो काढण्यासाठी आपण याच त्रिकोणामध्ये पायथागोरस वापरला, ही बाजू मिळाली. यांचा एम डॅश एन डॅश टी बिटवीननेस वापरला, आपल्याला एम एन मिळाला. म्हणजेच त्यानंतर एस एम मिळाला. नंतर एस एम घेऊन आपण एस आर ची किंमत काढली पायथागोरस वापरून. आणखीन दोघांचा गुणोत्तर घेतलं, 2:1 आपल्याला या ठिकाणी मिळालेलं. 7 इन द ॲडजॉइनिंग फिगर, जोड आकृतीमध्ये सर्कल्स विथ सेंटर्स एक्स अँड वाय, एक्स आणि वाय हे दोन केंद्र असणारी वर्तुळ आहेत. टच इच अदर ॲट पॉइंट झेड, जी एकमेकांना झेड या बिंदूमध्ये स्पर्श करतात. सेकंड पासिंग थ्रू झेड, जी झेड मधून जाणारी छेदिका. इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट ए अँड बी, ह्या वर्तुळांना ए आणि बी मध्ये क्रमानं स्पर्श करते, छेदते, इंटरसेक्ट छेदते. प्रूव्ह दॅट, सिद्ध करा. रेडियस एक्स ए इज पॅरलल टू द रेडियस वाय बी, ह्या दोन त्रिज्या एकमेकींना समांतर आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. अँड कम्प्लीट द प्रूफ, हे सिद्धता सिद्ध करायची आहे पण रिकाम्या जागा भरून. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. यासाठी इथं आपल्याला एक कन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ते तिथं सांगितले. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ सेगमेंट एक्स झेड अँड वाय, एक्स झेड अँड झेड वाय म्हणलं तरी चालतंय किंवा वाय झेड असं सुद्धा म्हणलं तरी चालतंय. आपण एक्स झेड आणि इथं वाय झेड लिहू. म्हणजे हे दोन जोडल्यानंतर बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, स्पर्श वर्तुळांचं प्रमेय या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. दोन वर्तुळ स्पर्श करतायत कुठं? ऍट पॉइंट्स एक्स झेड वाय, ज्या बिंदूमध्ये स्पर्श करतायत हे एक्स झेड आणि वाय झेड जोडलेत, एका रेषेमध्ये आलेत. म्हणजे एक्स झेड वाय हे कोलिनियर असणार आहेत. कोलिनियर म्हणजे एक रेषीय बिंदू आहेत. जेव्हा हे एक रेषीय असतील तर एक्स झेड ए या कोणाचं माप, अपोजिट अँगल कोणता आहे? एक्स झेड ए चा हा. म्हणजेच एक्स झेड ए वाय झेड बी हा त्याचा अपोजिट अँगल. वाय झेड बी म्हणजेच बी झेड वाय दोघ. आता ह्यांची माप समान आहेत, एक्स झेड ए बी झेड वाय. ह्यांना आपण ए नाव दिले. हा ए असेल तर हा पण एच झाला. हे दोन्ही समान मापाचे, याला नंबर 1 दिलाय. त्यानंतर काय म्हणले? नाउ सेगमेंट एक्स ए कॉन्ग्रुएंट सेगमेंट एक्स झेड. एक्स ए एक्स झेड हे का समान आहेत? एकाच वर्तुळाच्या दोन त्रिज्या आहेत. इथं कारण लिहिलेलं नाही, लिहूया. रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणजे एकाच वर्तुळाच्या इथं त्रिज्या आहेत. म्हणजेच हा कोण आणि हा कोण, इथं एका त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील तर त्यांच्या पायालगतचे कोण पण समान असणार, कारण आयसोस्केल ट्रायंगल थेरम. इथं आपल्याला सांगितले आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार एक्स ए झेड हा कोण आणि एक्स झेड ए हा दुसरा कोण, यांची माप समान झाली. आयसोस्केल ट्रायंगल नुसार हे दोघांची माप ए झाली. इथं पण आपल्याला ए मिळतोय. म्हणजे सिमिलरली जसंच वाय बी आणि वाय झेड ह्या पण ह्या मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्याच आहेत. वाय बी ला इथं वाय झेड लिहूया, सेगमेंट वाय झेड. आणि कारण आहे काय? रेडियस ऑफ द सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता बी झेड वाय आणखीन बी झेड वाय वाय बी झेड झेड बी वाय, हा जो कोण आहे बी झेड वाय झेड बी वाय,
हे दोन कोण, इथं सुद्धा आयसोस्केल ट्रायंगल थेरम होतोय, त्यानुसार पायालगतचे कोण पण समान कारण बाजू समान. इथं कारण काय लिहायचं आहे, आयसोस्केल ट्रायंगल थेरम. आता 1 2 3 1 नंबर हे दोन समान, 2 नंबर आपल्याला सांगतोय हे दोन समान, 3 नंबर आपल्याला सांगतोय की हे दोन समान. याचा अर्थ ए ए ए ए ह्या दोन कोणांची माप समान झाली. एक्स ए झेड ह्याला संगत आपल्याला आहे तो झेड बी वाय. हे दोन कोण संगत कोण झाले, एकरूप मापाचे झाले, समान मापाचे झाले. हे दोन समान आहेत, परंतु हे दोन कोण आहेत, ह्या दोन रेषांना एका छेदिकेनं छेदल्यावर तयार होणारे व्युत्क्रम कोण अल्टरनेट अँगल्स. मग अल्टरनेट अँगल्स, थेरम ऑफ अल्टरनेट अँगल्स ऑफ ए टू पॅरलल लाईन्स, दोन समांतर रेषांच्या व्युत्क्रम कोण कसोटीचा सिद्धांत आपल्याला सांगतोय की रेषा समांतर असणार. तर रेषाखंड म्हणजेच त्रिज्या आहे त्या एकमेकींना समांतर असणार. कारण आहे थेरम ऑफ अल्टरनेट अँगल्स ऑफ टू पॅरलल लाईन्स. दोन समांतर रेषांच्या व्युत्क्रम कोण कसोटीचा सिद्धांत वापरून आपण दोन त्रिज्या एकमेकींना समांतर आहेत हे सिद्ध केलं आणि त्यानुसार आपण ऍक्टिव्हिटी पूर्ण केली. एक्झाम्पल नंबर 8. इन धिस फिगर सर्कल्स विथ सेंटर एक्स अँड वाय. एक्स सेंटर असणार स्मॉलर सर्कल, वाय सेंटर असणार बिगर सर्कल, टच इंटरनली ऍट पॉइंट झेड, जे एकमेकांना वर्तुळाच्या आतल्या भागात झेड या बिंदूत स्पर्श करतात. सेगमेंट बी झेड हा इज ए कॉर्ड ऑफ बिगर सर्कल, मोठ्या वर्तुळाची ही जीवा आहे. अँड इट इंटरसेक्ट स्मॉलर सर्कल ऍट पॉइंट ए, आणि ही जीवा लहान वर्तुळाला छेदते ए या बिंदूमध्ये. तर सिद्ध करा ए एक्स हा रेषाखंड बी वाय हा रेषाखंड एकमेकांना समांतर आहे, पॅरलल आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपण ह्या जीवा बी झेड आणि ए एक्स आणि बी वाय हे दोन रेषाखंडांना जोडणारा हा एक रेषाखंड काढावा लागेल. म्हणजे वाय झेड जोडावा लागेल मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, एक्स झेड जोडावी लागेल लहान वर्तुळाची त्रिज्या. दोन्ही जोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल की वाय एक्स आणि झेड एकाच रेषेत आलेत, कारण ती दोन्ही वर्तुळ एकमेकांना स्पर्श करतात आतल्या भागात. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स नुसार तिन्ही एका रेषेत आले. त्रिकोण वाय बी झेड एक्स ए झेड हे दोन त्रिकोण तयार होतात, लहान आणि मोठा. त्यामध्ये इथं तयार होणारा आणि इथं तयार होणारा जो कोण आहे हे संगत कोण एकरूप आपल्याला दाखवावे लागतील करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार ऑफ ए पॅरलल लाईन्स. कारण दोन त्रिज्या एक्स झेड एक्स ए समान, आयसोस्केल ट्रायंगल नुसार अँगल समान. सिमिलरली वाय बी वाय एक्स radius of the bigger circle same. By using isoscale triangle both angles are same. Angle that is a common to both of them, therefore angle YBZ XAZ are congruent. By using corresponding angle test AX and BY are also parallel to each other. Proof सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल, ड्रॉ सेगमेंट YZ अँड सेगमेंट XZ हे दोन आपण काढले, ह्या रचना घेतल्या. यानुसार Y डॅश X डॅश Z थेरम ऑफ टचिंग सर्कल्स म्हणू इथं
स्पर्शवर्तुळांचा नियम आपल्याला सांगतोय की हे तिन्ही एका रेषेत आहेत. मग इन ट्रायंगल YBZ हा आपण घेऊया. YBZ मध्ये YB आणि YX सेगमेंट YB कॉन्ग्रुएंट सेगमेंट YB YZ रेडियस ऑफ सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या जर YB आणि YZ समान असतील तर YBZ हा कोन हा एकरूप असणार YZB या कोनाशी. आइसोस्केल ट्रायंगल्स थेरम नुसार आपण हे सांगू. मग YBZ हा कोन YZB म्हणजेच XZA याच्याशी समान असणार. कारण YXZ एका रेषेत आहेत, आणखीन ZAB एका रेषेत आहेत. बिटवीननेस नुसार हा संपूर्ण कोन आणि एवढा कोन समान मापाचा असणार. याला नंबर मी 1 देतो. त्यानंतर इन ट्रायंगल XAZ YBZ घेतला, त्यानंतर XAZ घेतोय. XAZ मध्ये XA आणि XZ सेगमेंट XA इज कॉन्ग्रुएंट टू द सेगमेंट XZ सेम रेडियस ऑफ द सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानुसार हे दोन पण अँगल समान होणार आहेत. हे दोन अँगल आइसोस्केलला समान करायचे आहेत. XAZ therefore angle XAZ is congruent angle XZA. या नंबर 2 देऊया. कारण लिहायचं आइसोस्केल्स ट्रायंगल थेरम समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार 1 आणि 2 मध्ये XZA समान आहे. हे दोन अँगल समान होणार आहेत. म्हणून YBZ is congruent to the angle XAZ from first and second. 1 आणि 2 आपल्याला सांगते YBZ इथं तयार होणारा कोन XAZ या ठिकाणी तयार होणारा कोन समान, but that angles are a corresponding angles formed by a transversal of two segments. Therefore segment AX is parallel to the segment BY. कारण लिहायचं आहे corresponding angles formed तयार होतात by two parallel lines. दोन समांतर रेषांच्या संगत कोन कसोटीचा गुणधर्म आपल्याला सांगतोय की संगत कोन एकरूप असतील तर रेषा समांतर होणार. आपण रेडियस ऑफ सेम सर्कल आणि आइसोस्केल ट्रायंगल आणि थेरम ऑफ टचिंग सर्कल्स यांचा वापर करून आपण दोन रेषाखंड एकमेकांना समांतर आहेत हे सिद्ध केले. एक्झाम्पल नंबर 9. That figure line L touches the circle with center O. O केंद्र असणाऱ्या वर्तुळाला ही जी रेषा L आहे ही स्पर्श करते. At point P, P या बिंदूमध्ये स्पर्श करते. Q is the midpoint of the radius OP. OP या त्रिज्येचा Q हा मध्यबिंदू आहे, म्हणजे या दोघांची माप समान झाले. RS is a chord through Q. ह्या मिडपॉइंट मधून या वर्तुळाला कॉर्ड काढली, तिचं नाव आहे RS, जीवा काढली. सच दॅट अशा पद्धतीनं RS कॉर्ड पॅरलल टू द लाईन L. RS ही जीवा L या रेषेला समांतर आहे हे दिले.
इफ RS इज 12, याचं माप 12 आहे. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल, तर त्रिज्या किती ते काढा. ओपीचं माप किती येते ते काढा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्रिज्या विचारलेली आहे. ओपी ही त्रिज्याच आहे. आपण काय करूया, एक बिंदू घेऊया इथं टी नावाचा, हे दोन जोडूया. ओएस जोडला, एक त्रिकोण तयार केला. कशासाठी जोडायचा, तर या त्रिकोणामध्ये या कोणाचं माप जर आपण 90 अंश सांगू शकलो, तर पायथागोरस वापरून या बाजूचं माप काढता येतंय. याला काहीतरी माप द्यायचं आहे, याच्यावरून याचं माप आपल्याला घ्यायचं आहे. मग बघूया ह्या बिंदूचा आणि ह्या त्रिज्येचा म्हणजेच टेंजंट आणि रेडियस यांचा संबंध असल्यामुळे इथं 90 येणार. हे दोन रेषाखंड आणि रेषा समांतर, तर हा 90 तर हा पण 90 करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार. त्यानंतर हा 90 हा पायथागोरस वापरू शकतोय आपण इथं. समजा आपण याला x मानला तर हा पण x मापाचा होतोय. त्रिज्या झाली 2x मापाची, ही पण त्रिज्याच आहे, ही सुद्धा 2x इतक्याच मापाची होणार. म्हणजे इथं x माप मिळालं. आता हा 12 आहे, इथं 90 आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर जर लंब टाकला तर ती जीवेला दुभागते. म्हणजे RO आणि RQ आणि SQ यांचं माप आपल्याला 12 निम्म 6 सेंटीमीटर मिळते. x 6 आणि त्यानंतर आपण OS ही त्रिज्या काढू शकतोय. आपल्याला त्रिज्या विचारलेली आहे. ह्यासाठी अगोदर आपल्याला लिहावं लागेल कन्स्ट्रक्शन. ड्रॉ सेगमेंट OS. OS ही त्रिज्या म्हणजेच रेषाखंड घेतला. त्यानंतर लाईन L इज पॅरलल टू द लाईन RS. हे लिहू. लाईन इज पॅरलल टू द कॉर्ड RS. गिव्हन दिलेला भाग आहे. RS या जीवेला हा लंब आहे, सॉरी पॅरलल आहे. OP रेडियस आहे अँड लाईन L टेंजंट आहे. तर OPT इथं आपल्याला एक म्हणावं लागेल, टेक पॉइंट T ऑन लाईन L. कन्स्ट्रक्शन मध्येच म्हणावं लागेल, कारण T पॉइंट आपल्याला गणितामध्ये दिलेला नाही. अँगल OPT याचं माप आपल्याला मिळालं 90 अंश. कारण सांगायचं टेंजंट थेरम. आता आपल्याला हा 90 मिळाला. हे दोन समांतर आहेत, तर अँगल OQS, therefore angle OQS is also 90 डिग्री. कारण 1 नंबर आणि 2 नंबर फ्रॉम 1 and 2 आपल्याला सांगतंय हा 90 तर हा पण 90. आणि कारण काय, समांतर रेषा छेदिकेनं छेदलं की संगत कोण एकरूप असतात. इथे लिहायचं बाय युजिंग करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. संगत कोण कसोटीनुसार हा 90 मापाचा झाला. दोन्ही समान. अँगल OPT बरोबर अँगल OQS करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार सुद्धा म्हणू शकता. मग हा 90 रेडियस वर्तुळाच्या केंद्रात नाही तर म्हणू therefore परपेंडिक्युलर drawn from
center of the circle to chord bisect the chord. केंद्रातून जिवेवर टाकलेला हा लंब आहे, कारण आपण लंब घेतला इथं, तर तो जिवेला दुभागतोय. तुम्ही इथं असंही म्हणू शकताय, सेगमेंट OQ is perpendicular to the chord RS. म्हणून मग आपण हे स्टेटमेंट लिहू शकतोय, OQ RS ला लंब असेल, आणखीन ह्या ठिकाणी म्हणून therefore RQ is equal to QS. म्हणून लंब असल्यामुळे तो दुभागत असल्यामुळे RQ आणि QS समान झाला. तो निम्मा असणार RS च्या, म्हणजेच तो 12 च्या निम्मा असणार 6 सेंटीमीटर. 6 युनिट दिलेला नाही, आपण 6च लिहू. आता या ठिकाणी हा 12 च्या निम्मा 6 6 झाला. याला आपल्याला काहीतरी म्हणावं लागेल. therefore OQ is equal to QP is equal to X. हा X असेल, म्हणून OP झाला 2X. सपोज याला आपण जर X मानला तर OP 2X चा झाला. ह्या सगळ्या किमती आपल्याला घ्यायच्या आहेत इन ट्रायंगल OQS मध्ये. therefore इन ट्रायंगल OQS by using Pythagoras theorem, angle OQS 90 degree, OP की OQS इथं फ्रॉम टू म्हणूया. म्हणून OS चा वर्ग बरोबर OQ चा वर्ग अधिक QS चा वर्ग by using पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम वापरला. आता ह्यामध्ये आपल्याला किमती मांडायच्या आहेत. OS पाहिजे आपल्याला, OS स्क्वेअर तसाच ठेवूया. OQ आपण या ठिकाणी X मानलाय, X स्क्वेअर. OS QS आपण इथे 6 घेतलाय. या ठिकाणी OS OP जर 2X असेल तर OS सुद्धा 2X होणार. OP 2X असेल तर OS पण 2 होणार, कारण रेडियस ऑफ द सेम सर्कल. मग आपण इथे लिहू OS ची किंमत 2X चा वर्ग, कारण OS स्क्वेअर 2X स्क्वेअर. आता कारण कशावरून आपण लिहिलं, इथं आपण 1 नंबर दिलाय, ह्याला आपण 2 नंबर दिलाय, इथं 2 चा वापर केलाय. इथं 1 नंबर देऊया 3, आणखीन इथं 1 नंबर देऊया 4, आणि इथं म्हणू फ्रॉम 3 and 4 ह्या किमती आपल्याला मिळाल्या. जर 2X चा वर्ग केला तर 4X स्क्वेअर मिळतोय. X चा वर्ग तसाच ठेवू प्लस 6, याला इकडे आणलं 4X स्क्वेअर मायनस X स्क्वेअर इज इक्वल टू 6. ह्या दोघांची वजाबाकी केली तर 3X स्क्वेअर मिळते इज इक्वल टू 6. 3 मल्टिप्लाय डिवाइड करू, X स्क्वेअर इज इक्वल टू 6 अपॉन 3. X स्क्वेअर इज इक्वल टू OS स्क्वेअर राहिला आपला इथं 6 स्क्वेअर करायचा आहे, आणि मग इथं मिळते आपल्याला 36. 36 भागिले 3, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 12 मिळते. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. X इज इक्वल टू रूट 12. 12 ची फोड येते, 4 3 जा 12. X इज इक्वल टू 4 3 जा 12 इज 4 बाहेर गेला तो वर्ग 4 चा वर्गमूळ 2 मिळते, 3 आहे तसाच. X ची किंमत 2 वर्गमुळात 3, X 2 रूट 3, ह्याची पण 2 रूट 3. टोटल
2x आहे म्हणजेच याच्या टॉईस मिळणार. देअरफॉर OS रेडियस इज इक्वल टू OS इज इक्वल टू OP इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 2 into x 2√3 2 into 2 4√3 is the radius of the given circle. Example number 10. दिलेल्या आकृतीमध्ये AB is the diameter of the circle with center C केंद्र असणाऱ्या वर्तुळाचे. Line PQ is a tangent. PQ ही स्पर्शिका आहे which touches the circle at T, जी वर्तुळाला T मध्ये स्पर्श करते. सेगमेंट AP ही PQ या रेषेला लंब आहे. सेगमेंट BQ is PQ परपेंडिक्युलर टू द लाइन PQ. AP PQ ला लंब, BQ सुद्धा PQ ला लंब आहे. सिद्ध करा CP आणि CQ एकरूप आहेत. CP CQ एकरूप आहेत. आपल्याला या ठिकाणी रचना करावी लागणार आहे. CP जोडायचा आहे, त्यानंतर CQ जोडायचा आहे, जोडल्यानंतर इथं CT पण जोडून घेऊया, त्रिज्या होते. आता दिलेल्या माहितीनुसार कंस्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट CP, सेगमेंट CT and सेगमेंट CQ. प्रूफ सिद्धतेकडे जाऊया. आपल्याला AP लंब CQ दिलाय. सेगमेंट AP परपेंडिक्युलर टू द लाइन PQ गिवन. सेगमेंट BQ परपेंडिक्युलर टू द लाइन PQ तेच गिवन पक्षामध्ये दिले. CT परपेंडिक्युलर PQ असणार आहे. सेगमेंट रेडियस म्हणून चालते. CT परपेंडिक्युलर टू द लाइन PQ कारण रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टेंजंट. टेंजंट थेरम म्हणून डायरेक्टच. स्पर्शिकेचं प्रमेय आपल्याला सांगते की तो 90 अंश मापाचा म्हणजेच काटकोन असणार आहे. म्हणजेच सेगमेंट AP हा तिन्ही एकाच रेषेला लंब असतील तर सेगमेंट AP इज पॅरलल टू द सेगमेंट CT इज पॅरलल टू द सेगमेंट BQ. समांतर झाले का? त्याचं कारण आहे ऑल सेगमेंट्स परपेंडिक्युलर टू सेम लाइन. एकाच रेषेला लंब असणारे सगळे रेषाखंड समांतर असतात कारण इथं तयार होणारे कोन आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल्स 90 डिग्री सेम कॉमन आहेत आणि इक्वल आहेत. म्हणजेच AP CT BQ जर एकमेकांना समांतर असतील तर AC छेद CB बरोबर PT छेद TQ. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन्स. 3 समांतर रेषांच्या गुणधर्म आपल्याला सांगतोय की 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले की तयार होणारे आंतरछेदांचं गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेने छेदल्यावर तयार होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा इतकंच असतं. तर AC छेद CB बट AC इज इक्वल टू CB हे दोन समान आहेत. कारण आहे रेडियस ऑफ द सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या ह्या दोन्ही त्रिज्या आहेत, ह्यांचं गुणोत्तर 1 येणार आहे कारण समान माप असल्यामुळं. म्हणजे यांचं गुणोत्तर 1 आलं तर ह्यांचं सुद्धा गुणोत्तर 1 येणार आहे. म्हणून PT छेद TQ
यांचं पण गुणोत्तर 1 आलं. जर यांचं गुणोत्तर 1 असेल तर पीटी बरोबर टी क्यू माप समान झाली. म्हणजे पीटी आणि टी क्यू यांची माप समान झाली. आपण काय करूया, हा दोन त्रिकोणांचा विचार करूया. इन ट्रायंगल CTP अँड ट्रायंगल CTQ या दोन त्रिकोणांमध्ये CT कॉमन साइड आहे. सेगमेंट CT कॉन्ग्रुएंट सेगमेंट CT कॉमन साइड सामायिक भुजा. त्यानंतर इथं तयार होणारे कोण काटकोन आहेत. टेंजंट थेरम नुसार CTP कॉन्ग्रुएंट अँगल CTQ टेंजंट थेरम म्हणा इथं, किंवा फ्रॉम 1 म्हणला तरी चालतंय. इथे 1 नंबर देऊन फ्रॉम 1 म्हणला तरी चालतंय. त्यानंतर इथं काटकोन झाल्यानंतर TP आणि TQ TP TQ समान आहेत. सेगमेंट TP सेगमेंट TQ. ठीक आहे. इथं 1 नंबर देऊ, इथं 2 नंबर देऊ, इथं फ्रॉम 1 म्हणू आणि इथं फ्रॉम 2 म्हणू. आता हे दोन संगत बाजू, संगत कोण, संगत बाजू समान, बा को बा SAS टेस्ट नुसार दोन्ही त्रिकोण एकमेकांशी एकरूप होणार आहेत. देअरफॉर ट्रायंगल CTP is congruent to the triangle CTQ by using SAS टेस्ट. बाकोबा कसोटीनुसार जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू, या त्रिकोणाची ही संगत बाजू, या त्रिकोणाची ही संगत बाजू एकरूप असणार. CPCQ. Therefore segment CP is congruent to the segment CQ. Hence the proof. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. म्हणजेच आपल्याला CP आणि CQ या पद्धतीने आपण सिद्ध केलं. यासाठी आपण काय केलं तर दिलेला भाग अगोदर लिहिला, त्यासाठी रचना केली, CPCQ जोडले, CT जोडले, त्यानंतर CT याला लंब, AP लंब, BQ लंब हे पक्षानुसार आणि हे टेंजंट थेरम नुसार. मग तिन्ही एक समांतर झाले. तिन्ही जर समांतर होण्याचं कारण एकाच रेषेला ते लंब आहेत. तिन्ही समांतर असतील तर समांतर रेषांचा गुणधर्म, 3 रेषांच्या समांतरतेचा गुणधर्म वापरला, गुणोत्तर समान आलं. परंतु ह्या दोन त्रिज्या आहेत, गुणोत्तर 1 झालं, याचं पण 1 गुणोत्तर, हे समान. मग त्रिकोणांमध्ये कॉमन साइड दिलेल्या माहितीनुसार समान, म्हणजे आपण सोडवलेला भाग, आणि इथं टेंजंट थेरम नुसार समान. तर बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप, त्यांच्या संगत बाजू एकरूप. या पद्धतीने आपण 10वं गणित सोडवलं.